आता वानर पण विचार करेल कुत्रा आणि वाघ एकत्र कसा काय. कशात बाबा काय नाही, तुमचा स्पीकर आवाज येतो बघायला आलो होतो. म्हटलं इकडे कोकणात आंबा नाही ना, मुंबईला रत्नागिरी आणि देवगडच्या नावानं मग आंबे भेटतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज आता कोकणामध्ये आहे. आज 1 मे आहे, त्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतोय. तर मी आज तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला एक आवाज येतो असेल कंटिन्युअसली, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कुत्रा भुकतोय. म्हटलं कुत्रा कुठचा आहे मी तुम्हाला दाखवतोय, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्यापैकी आंबे वगैरे लागलेत, एवढे जास्त नाहीत, कमी आहेत, बट आहेत. हे पाहू शकता तुम्ही, इथं खुर्ची वगैरे ठेवलेलं आहे जे राखण करायला बसतात त्यांचे. तर हा बघा तो कुत्रा मी तुम्हाला बोलणार होतो ना, हे बघा. स्पीकर ऑन ऑफचे बटन्स आहेत आणि हा स्पीकर लावून ठेवला आहे इथं, जिथं कुत्र्याचा आवाज वगैरे येतो. याचा किती बेनिफिट होतो हे तर या मालकाला माहिती असेल. आता तुम्ही तो बघू शकता, हा आंबा वगैरे पडलाय, खराब आहे. पण जंगल वगैरे खूप झालं आहे, जे मुले इकडं जे रानटी वानर वगैरे असतात त्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता, हे इथंसुद्धा एक स्पीकर लावून ठेवला आहे छोटासा. तुम्हाला झूम करून दाखवतो. याची मला वाटतं चार्जिंग संपले, हा जास्त आवाज देत नाही. सध्या कुत्री वगैरे नाही गावात, वाघाची मुले कुत्रे वगैरे होते, ते वाघ वगैरे घेऊन जातो रात्रीचा वगैरे असा. आता मला वाघ दाखवतो, हा बघा. हा जंगलातला वाघ नाही आहे काय रे, असं वाटतंय बघा. या वाघाला बघून घाबरत असेल का. शेपटी बघा केवढी आहे ती. आता वानर पण विचार करेल कुत्रा आणि वाघ एकत्र कसा काय. आला यांची दोस्ती झाली की काय. हे सुद्धा इथं आहेत. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आता विलुप्त होत चालल्यात आणि त्यांची जागा हे डिजिटल जे माध्यम आहेत ती घेत आहेत. आपले मालक आलेले आहेत. कशात बाबा काय नाही, तुमचा स्पीकर आवाज येतो बघायला आलो होतो. म्हटलं काय आहे काय त्याला नाही ऐकत, नाही ऐकत ना. त्या फणसावर शेंड्यात असतात, अच्छा, वरून येतात. वरून वाट लावतात. हां, केळडी तर अजिबात नाही त्या केळडी ऐकतच नाही ना स्पीकरला पण. घरी गेला मग परवाची दिवस अच्छा, बंद. त्याची चार्जिंग संपली वाटतं. नाही, आवाज बारीक येतो. होय काय. हां वरती कुठं परवा काढले एकदा, हां काढून द्या. आता सबन वरला आलेला आहे आम्हाला. हां, खाल्लं खाल्लं पाहून आहे काय. ह्याला वरती चार्जिंग पण आहे काय. त्या चार्जिंग मग ते उन्हात पण चार्जिंग होती. अच्छा अच्छा अच्छा. का नाही तो स्वस्त झाला. हा किती वाला आहे. हा 900 1000 वाला तर 900 झाला. कुठं दाखल घेतलात काय. दाखवत अर्जुन. हां हां, आता किती दिवस नको. नाही असंच ना, 2-3 दिवस आहे, सुट्टी होतीच म्हणून म्हटलं जरा. हां, 32 कलमावर बारकी तसली कलमात 10 आहे. मांगडेवाडी घेतलेली, हां त्यावर गावला 10-15 रुपये. हां, त्याचा परवा देशाला घालून आणलेला. अच्छा. त्या एवढ्या नक्की आमच्या 18 नाही 2 32,000चे औषध आले होतात. 32,000ची औषधं. फॉर्म 6वीला काय परवडणार. मजुरी आले, गाडी भाडा सगळं. इकडे कोकणात आंबा नाही ना, मुंबईला रत्नागिरी आणि देवगडच्या नावानं मग आंबे भेटतात. मग डुप्लिकेट आंबे कुठून आणतात काय माहिती. पण इथं बाबांचा रिचार्ज संपला होता, तर आपण रिचार्ज त्यांना मारून दिला. त्याने नंबर दिला होता, त्यावर आपण रिचार्ज मारला. राहू दे ना, बंदच राहू दे ना. हां हां, चालेल, चला. हां, तर मित्रांनो आता मी आलो आहे तिकडून. त्यांनीसुद्धा बोलत होतो आम्ही बराच वेळ. त्यांचीसुद्धा ते व्यथा सांगतात की त्यांनीसुद्धा मागे एक माझ्या मते 7-8 पेट्या मालाडला पाठवल्या होत्या मुंबईला. पण त्यामध्ये काही आंबे निघतात आता, फळं वगैरे निसर्ग देते, तो खराबही होतात नो डाऊट. बट आता ते पण सांगतात की काही आंबे वगैरे त्या पॅटर्नमधून खराब निघाले, तर लोक कंप्लेंट करतात तिकडून. तर होतात कधी कधी काही पेट्यामधून असे निघतात. तर आता ते पुन्हा आंबे वगैरे पाठवणार आहेत ते जे खराब निघाले ते. ठीक आहे, सध्या तरी या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच.